नाही वे तुम्हाला वाघ दाखवतो. इथनच दिसतात वाघ आपल्याला. हे How are you? Welcome to Thailand. यू आर गोइंग स्ट्रेट. आय नीड अ लिफ्ट. No. मित्रांनो तर हे पाहू शकताय गॅसच्या टाक्या कशा आहेत इथल्या. मित्रांनो तर मागासपासून लई प्रयत्न करतोय थांबतोय का ब्रो ब्रो. आता मी पटायामध्ये फिरायचं असेल तर पटायामध्ये बस नाही येत लोकल, तर त्यासाठी नाही तुम्हाला अशा प्रकारची एक टमटम असते, टुकटुक असते, अशा प्रकारचं पाहू शकताय. आणि ह्याच्यात तुम्ही बसून प्रवास करू शकताय. माझ्यासमोर वाघ आहे, तुम्ही पाहताय का त्याचं पोट हालतंय. जिवंत वाघ आहे माझ्यासमोर झोपलेला. इथं जाण्यासाठी नव्हे आपल्याला त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढण्यासाठी तुम्हाला नव्हे 1500 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत तिकीट आहे. तर मित्रांनो तो बघा अटॅक करायच्या मोडमध्ये तो पलीकडचा दिसतोय का, तो माणसं चालले की तिकडे चाललाय तो. ओ जिओ. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी आहे आता पटायामध्ये नाही आपण एका हॉस्टेलला थांबलेलो आहे. युरोपियन हॉस्टेल म्हणून हे हॉस्टेल आहे. तर इथं नाही वेगवेगळ्या देशाची माणसं आहेत. तर त्यामध्ये आपल्याला नाही वेअर आर यू फ्रॉम ब्रो? Where am I from? I'm from I live in Plymouth, but I'm from I live in Manchester. I've been here for 8 months now, loving life. I love this place. ओके मित्रांनो, इथली ती तिकडची माणसं आहेत ना, ते वैती शर्टच घालत नाही, तुकडीच असतात अशा प्रकारचे. आणि हो भाऊ आपला अमेरिकेचा आहे. हा London. Where are you from? London. You are telling that you are from America. America and London. Okay. He is a famous rapper. मित्रांनो तर विशेषतः यांची सांगायची म्हणजे नाही, ही सुट्टीला डायरेक्ट 2-2 महिने येतात आणि इथंच राहतात. हाऊ मेनी डेज हॉलिडेज इन थायलंड युअर? In total, it would be 3 months in Thailand, but in Asia, a year. We travel. ओके म्हणजे एका वर्षासाठी आला आणि 3 महिने नाही तो थायलंडमध्येच राहणार आहे. आणि हा भाऊ तर डायरेक्ट तिथं गेला, तो मागाशी दाखवलेला तो नाही जवळपास झालं 8 महिने झालं इथंच थायलंडमध्येच आहे. अशा प्रकारे ते काय त्यात 3-6 महिने तिथं काम करतात आणि त्यांचे पैसे एवढे येतात कारण तिथं लई म्हणजे कमवलं की खर्च पण लगेच होतो तिथं थांबलं की. आणि इकडं आलं की लई स्वस्त देश आहेत त्यामुळे इकडे येतात. अशा प्रकारचे पण आहेत. तर मित्रांनो चला पाहूया आज दिवसात काय करतोय आपण. तर मित्रांनो फायनली निघतोय आता आजच्या प्रवासासाठी. आज आपण चाललोय टायगर पार्कला. आपलं इथं एक बॅग ठेवली आणि आजची पण बुकिंग केली आपण. आणि ह्याच्या वयची जी पहिली क्लिप आहे ना ती मी मोबाईलमध्ये काढली, तिथली टाकाल मी. तर चला जाऊया. आंघोळ वगैरे टाकासपिकी केली, गरम पाणी होतं, गरम कसलं पाहिजे तसलं होतं, एकदम बरं. ही 140 बातमध्ये चांगलं ही भेटलंय आपल्याला. तर चला खाली गेल्यावर दाखवतो मला ब्लॉग. Hello. How are you? Welcome to Thailand. तर मित्रांनो आता नाही आजच्या प्रवासाला निघालोय. तर हे भाऊ लई एनर्जेटिक आहे, 40-42 वर्ष वय. हे आपलं व्हेअर आर यू फ्रॉम? Where am I from? Plymouth, UK. मधले ते आपलं US मधला आहे भाऊ. व्हेअर आर यू फ्रॉम ब्रो? लंडन. आणि ह्या भाऊने आपल्याला 2 दिवस हॉटेल बुक केले जर्मनी. हे सगळे उघडे नागडे बस असं त्यांना सवय असती. तर चला सी इज नॉट इंटरेस्टेड. व्हेअर आर यू फ्रॉम मॅम? केनिया. तर मॅडम केनियामध्ये. तर अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया. गुड बाय. आय विल कम सी यू. ओके. मित्रांनो तो हॉस्टेलमधनं निघालोय आता. इथं हॉस्टेल आहे अशी एकसारखीच नाही बंगल्याची स्कीम आहे. अख्खी पाहू शकता 3-3 मजली, प्रत्येकाला खाली दुकान आहे आणि वरती मोठे 2-2 हॉल आहेत. तर काहींनी त्यांच्या बिझनेससाठी यूज केलं आहे, काहींनी हॉस्टेल बनवलं. त्यांनी हॉस्टेल बनवलं, आपण थांबलेलं तिथं. तर चला जाऊया आता. इथनं लिफ्ट मागतच जायला लागेल आपल्याला जायचं आता ह्याला टायगर पार्कला. चलो मित्रांनो तर चला आता जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. एक बिस्किटचं हे घेतलं आहे 7-Eleven आणि आता आपण टायगर पार्ककडे जाणार आहे. पूर्ण लिफ्ट मागून जाणार आहे आज 12 किलोमीटरची. बिस्किट एक नंबर लागते मित्रांनो. तर मँगो शेक पिऊया, एक फेमस आहे इथला. मित्रांनो तर चला जाऊया आता. ते खाल्लं आपलं बिस्किट तर खाल्ले आणि थोडा आधार झाला पोटाला.
तर आपल्याला सरळ सरळ जायचे आता इथनं. बघूया कोण लिफ्ट दिलं तर बरंच होईल. चल तर मित्रांनो थायलंडमधील मँगो शेक पिऊया आता. लय फेमस मँगो शेक, भरपूर जागेवर ऐकलंय. ऑलरेडी तयारच आहे का काय माहिती. घेऊ वन नो बरोबर टायमिंगला पोचलो. इथं सिग्नल लागलाय त्यामुळं अशा प्रकारे आहे. चल जाऊया. Sir, you are going straight? Yeah. I need a lift. No. Okay. I am a solo traveler from India making vlogs. So I travel by lift. You can lift me? No. Okay, thank you. I don't have a crash helmet for you. Okay, you are driving so fast. Okay. मित्रांनो तर मागासपासून लय प्रयत्न करतोय ना. हे थांबतोय का? ब्रो मित्रांनो तर लय प्रयत्न केले पण कोणच थांबा नाही मित्रांनो. तर चला प्रयत्न सोडायचे नाही मित्रांनो, प्रयत्न सोडायचे नाही. एक आपल्याला कोण ना कोण थांबणारच आहे. हा टाइगर पार्क. टाइगर पार्क. I don't know. Nàyดูcard. I need a lift. चला थायलंडमधील पटाया येथे आहे मी. तर मित्रांनो इथं आल्यावर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली. म्हणजे इथं नाही वे काही लोक विदेशी येऊन 2-2, 3-3 महिने राहतात. तर ते कपडे कसे धुतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर इथं नाही वे लॉन्ड्री म्हणून असते, सेल्फ वॉश. काय करायचं आपण कपडे आणून ह्या मशीनीत टाकायची. ही पाहू शकताय डिटर्जंट वगैरे घेऊन यायचं आणि ह्या मशीनीत टाकायचं. वॉशिंग मशीन आहे. तर 9 किलो कपडे असले तर 40 बात, म्हणजे जवळपास थंड पाण्याने धुतलं तर 120 रुपये. 120 कसं 130 रुपयाच्या आसपास असेल. परत गरम पाण्याने धुतलं तर 50 बात आहे आणि एकदम कडक पाण्याने धुतलं तर 60 बात आहे. तर अशा प्रकारे 9 किलो कपड्यासाठी एवढे. आणि हे झालं ना की लगेच ड्राय करून तुम्हाला काय वाळवत बसायची नाही, काय नाही, लगेच ड्राय करायचं. तर इकडं आहे ही मशीन आहे. तर ह्याच्यात नाही वे टाकायचं 14 किलो, ह्याच्यासाठी नाही वे 25 बात आहे कपड्यासाठी. इकडं बघा त्याच्यात धुवायची, त्यातली काढून ह्याच्यात टाकली की डायरेक्ट सुकूनच निघतात बाहेर. अशा प्रकारची प्रोसेस आहे. तर हे सर, वेअर आर यू फ्रॉम सर? विच कंट्री? विच कंट्री? What happened? No. You are from which country? Germany. You ते तापलं माझ्यावर. तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. काय ते नवीन दाखवण्याचा प्रयत्न होता माझा. आणि तुम्हाला हे माहीत होतं का नाही ते पण कमेंट करून सांगा. मित्रांनो तर आपण थायलंडमध्ये आहे. थायलंडमधल्या तुम्हाला गॅसच्या टाक्या दाखवतो, ज्या घरगुती गॅस असते. तर अशा प्रकारच्या टाक्या यायच्या. त्यांना विचार दिस इज फॉर होम यूज. मित्रांनो अशा प्रकारे गॅसच्या टाक्या येतात आणि अशा प्रकारे मित्रांनो तर हायवेला पोचलोय आणि आता हायवे क्रॉस करून
पलीकडच्या दिशेने चाललोय. पलीकडे आपल्याला अजून 6 किलोमीटर जायचं आहे, तर तिथपर्यंत आपल्याला लिफ्ट भेटेल असं वाटतंय. चला जाऊया. मित्रांनो, तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे जग भ्रमंती, ती पण लिफ्ट मागून. तर मित्रांनो, आपण आपल्या या भ्रमंतीच्या 5व्या देशात पोहोचलेलो आहे, थायलंडला. तर थायलंडमध्ये आपण लिफ्ट मागत आहे. तर पाहू शकता तुम्ही आता थायलंडमध्ये 4 व्हीलरवाले लिफ्ट येत नाही आहे. 2 व्हीलरवाले कोण आले तर ट्राय करतो मी. ओके, हे बहुतेक हो मग सर. टायगर पार्क. ओके. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्याला लिफ्ट भेटलेली. आता लिफ्ट म्हणण्यापेक्षा आपण कमी पैशात ट्रॅव्हल करणार आहे अशा हिशोबाने नाही, त्यांनी आपल्याला ही काही व्हॅन म्हणू शकताय, टुकटुक म्हणू शकताय, काय पण म्हणू शकताय. चला जाऊया. मित्रांनो, तर ही शाळेतली पोरं भेटलेत आपल्याला. अशा प्रकारे जेवण. इंग्लिश इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश. ओके ओके. मी आहे आता थायलंडमध्ये आणि तुम्ही देखील थायलंडमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर मित्रांनो, तुम्हाला जर आता मी पटायामध्ये फिरायचं असेल तर पटायामध्ये बस नाही येत लोकल, तर त्यासाठी नाही तुम्हाला अशा प्रकारची एक टमटम असते, टुकटुक असते, अशा प्रकारचं पाहू शकताय. आणि ह्याच्यात तुम्ही बसून प्रवास करू शकताय. हे नाही तुम्हाला 10 बातमध्ये ते 15 बातमध्ये तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी सोडल. आपण मॅपमध्ये पाहिजे की आपल्याला कुठं जायचं आहे, त्याच्यात बसायचं आणि उतरायचं आणि त्यांना 10 बात द्यायची. अशा प्रकारे सिस्टीम आहे मित्रांनो. तर पाहू शकताय खूप सारे देशातनं विदेशातनं लोक येऊन नाही इथं अशाच ह्याचा उपयोग करतात. नाही तर तुम्हाला टॅक्सी किंवा एक बाईक वगैरे बुक केली ना तर ती खूप महागात पडते. तर मित्रांनो, अशीच देशातली विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तर पोहोचलोय. हाऊ मच सर? You are taking 10 for all of them. Okay, I understand. ओके. मित्रांनो, 15 घेतलं, 5 दिले नाही. मित्रांनो, तर आपल्याला इथपर्यंत सोडायसाठी नाही त्यांनी 15 बात घेतले, 5 बात मागाय दिले. चला, लईक मोकळा होता, आता लईच गाड्या यायला लागल्या अचानक. काल माझे एक पिसा पोलीसवालं टेक द फुटपाथ. टोयोटाच्या गाड्याला येत तिथं. आपले इंडियन रूलच पाळत नाही. चला, लईच बससाठी लागेल. go. Finally, टायगर पार्कला आलोय आपण. तिकीट किती पाहूया. फायनली आलोय टायगर पार्कला. इथं अशा प्रकारे पाहू शकता, इथं बोर्ड आहे. तर इथनं एंट्री आतमध्ये. लईच जर तिकीट असलं ना तर मी नाही जाणार, खरंच सांगतोय. माझ्याकडे पैसेच नाहीये. कारण काय झालंय, माझं जे कार्ड आणलं होतं मी माझ्या भावाचं ते इथं चाला नाही. त्यामुळे माझ्याकडं जेवढी कॅश आहे त्यातच मला मागायला जायचं आहे. अशा प्रकारचं टायगर पार्क आहे. ओके, चला लेट्स गो. इथं काय ते ज्यूस वगैरे पिऊ. टायगर पार्क.
शकताय टायगर पार्क पट्या अशा प्रकारे आहे. तर इथनं फळं बिळं पण खाऊ शकतो आपण. बघूया अगोदर टायगर पार्कचं काय होतंय नक्की. तर इथं बोर्ड पण आहे टायगर पार्क म्हणून. इथे एक फोटो काढायला पाहिजे. मस्त बनवले. मित्रांनो फोटो काढू कोणाकडून ते. मॅम यू कॅन टेक माय फोटो वन. फोटो टेक माय फोटो. मित्रांनो यांना फोटो काढायला होतं इथं टायगर पार्क पाशी. फोटो काढलाय. आता जाऊया आत. तिकीट किती बघूया पहिले. तर हे जपानची गँग दिसती सगळी. पाहू शकता चेहऱ्यावरूनच तुम्ही. इथं ATM पण आहे. मित्रांनो तर आपण आलोय आता टायगर पार्क पटायामध्ये. तर तुम्हाला रेट काय आहे इथला टायगर पार्कचा सांगतो मित्रांनो. तर मोठा जो वाघ आहे त्याच्याबरोबर फोटो काढायसाठी नाही 810 बात आहेत. त्यानंतर ना मीडियम साईजला 710 बात आहे. त्यानंतर ना म्हणजे त्यांची एज दिली 2.5 वर्ष 2 वर्ष ते 5 वर्षाच्या ह्याच्याबरोबर 810. 1 ते 2 वर्षाबरोबर 710. 1 ते 7 महिने ते 12 महिन्याबरोबर 710. त्यानंतर 3 ते 6 महिन्याचं आहे ना त्याच्याबरोबर 810. हा वेगळाच आहे. गोल्डन टायगर बरोबर 1010. जायंट टायगर बरोबर 910. स्मॉलेस्ट अँड मिडियस्ट. वाचून घ्या तुम्ही आता मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी आता एवढं सांगणार. मित्रांनो तर अशा प्रकारे आहे. नाही वे तुम्हाला वाघ दाखवतो. इथनंच दिसतात वाघ आपल्याला. हे कसले जिवंत आहेत का नाही काय माहीत नाही आहे. हां तर आपण काही तिकीट वगैरे घेतलेलं नाही आहे. दिस इज डमी और रियल. मित्रांनो तर इथं पाहू शकताय वाघ. मित्रांनो तर इथं पाहू शकता ही मुलगी कशी त्या वाघाबरोबर फोटो काढते. तिकडे एक वाघ आहे आणि इकडे एक वाघ आहे. अशा प्रकारे मोठ्या साईजचा वाघ आहे. तर 1 नंबर इथंच भेटला वाघ. आज जायची गरजच नाही पडली. काम झालं. तुम्हाला सुद्धा दिसला वाघ. कसला टोंगळा असतोय वाघ. Bro, what is the age of tiger? Age. How old are? Oh, tiger. Me? तर tiger. 3 years old. तर मित्रांनो 3 वर्ष हे म्हातारा टायगर आहे. 3 वर्षाचा आहे वाघ. कसला मोठा झाला आहे. 200-300 किलो ते असेल. 200 किलो ते आरामात असेल. तर मित्रांनो हे प्रोफेशनली ट्रेन केलेले असतात. घरी पाळलेले असतात. त्यामुळे हे इतके ॲग्रेसिव्ह नसतात. इतक्या जवळनं वाघ पाहणं शक्य नाही आहे. ओके
मित्रांनो हे पाहताय जिवंत वाघ आहे, जिवंत वाघ. तिकडे बघा ती पोरगी ते वाघाबरोबर खेळती. तर हर हर महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी आहे आत्ता थायलंडमध्ये. आणि मित्रांनो मी आहे आत्ता पटायामधील टायगर पार्क येथे. तर मित्रांनो ह्या पार्कमध्ये आल्यानंतर नव्हे आपल्याला जवळनं वाघ पाहायला भेटतो. तर मित्रांनो माझं तर बजेट नाही आहे तिकीट काढून आज जाऊन पार वाघापाशी फोटो काढायचं, पण बिना तिकीट काढता पण आपल्याला इतक्या जवळनं वाघ पाहता येतोय. तर तुम्ही पाहू शकताय हा नाही वे 3 वर्ष म्हातारा, 3 वर्ष म्हातारा म्हणजे 3 वर्ष वयाचा वाघ आहे. आणि त्या वाघाबरोबर आपण फोटो वगैरे काढू शकतो. त्यासाठी नाही तुम्हाला कमीत कमी आपल्या भारतीय पैशामध्ये 1,500पासून 15,000पर्यंत तिकीट आहे. जसं तुमचं बजेट आहे त्यानुसार काढू शकता. आणि तुम्ही टायगर बरोबर फिरू शकता, खेळू शकता, त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवू शकताय. तो का त्यांनी मानवती केली आहे. इकडे इकडे बघ सगळे पाळीव असतात हे, त्यामुळं जास्त काही करत नाही आहे. जसं त्याचा गाईड असतो ते सांगतं ना डरकाळी दे, डरकाळी देतो, पंजा दे, पंजा देतो, आपण शिफ्टी दिली ते काय नाही. तिथं बघा ती आता पोरगी त्या टायगर बरोबर तिने 15,000चं पॅकेज घेतलंय. ती टायगरला पार अशी चुळती बिळती तरी त्याला काही फरक पडत नाही. अशा प्रकारचा हा वाघ आहे मित्रांनो. तर तुमच्या भावाने तुम्हाला पटायामधला वाघ पण दाखवला आहे मित्रांनो. जे कोणी नवीन पाहत असतील ना त्यांनी फॉलो करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते नक्की लिहायचं आहे. मित्रांनो तो भाऊ त्याला खाजावतोय. बाई बाई ब्रो 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 कीप हर हेड अप करो यार. मित्रांनो तर मी तुम्हाला नाही वेळा जिवंत वाघ दाखवणार आहे. तर मित्रांनो मी आहे आत्ता थायलंडमधील पटाया येथे आणि पटायामधील टायगर पार्क येथे आलेलो आहे मित्रांनो. ते इथं पाहू शकताय जिवंत वाघ आणि त्याचं पोट हालतंय. तिकडे एक वाघ आहे, इकडे एक वाघ आहे आणि त्याच्या मधोमध्ये एक बघा तुम्हाला स्विमिंग पूल सारखं दिसतंय. तर मी बेसिकली मित्रांनो हे तो स्विमिंग पूल दिसतोय तो कशासाठी बनवला आहे मित्रांनो माहिती का? टायगरला पोटी काढण्यासाठी म्हणजे हागण्यासाठी बनवला आहे मित्रांनो. ते इकडं तिकडं कुठं करत नाही, ते पाण्यात जातात आणि तिथंच काय त्यात अशा प्रकारचा हा स्विमिंग पूल आहे मित्रांनो. आणि ते जिवंत आहे टायगर. तुम्हाला वाटेल हे काय खेळणं बिळणं ठेवलं आहे का काय? तर ह्याचं पोट हालतंय बघा. तुम्ही नीट रिएक्शन केलं ना तर पोट हालतंय, तिकडच्याचं पण हालतंय. आणि इथं जाण्यासाठी नव्हे आपल्याला त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढण्यासाठी तुम्हाला नव्हे 1,500 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत तिकीट आहे. तर तुम्हाला जर 15,000चं तिकीट घेतलं तरच तुम्ही ह्या टायगरच्या जवळ जाऊन त्याच्यापाशी फोटो वगैरे काढू शकता. अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो तर फायनली नाही वाघ आता उतरून तिकडे गेला. एक वाघापासून दुसऱ्या वाघापर्यंत एक पशी गेलाय. आता हे गोप्रोमध्ये झूम नाही आहे त्यामुळे मोबाईलमध्येच काढतोय का अशा प्रकारे. तुम्हाला मोबाईलमधली क्लिप टाकेल तिथं. मित्रांनो तर टायगर पार्कमध्ये तुम्हाला पाहिलंच की तिथं नाही आपण तिकीट काढलं यायचं असतंय आणि तिथनं आलं की इथं तिकीट चेक केलं जातं आणि इथनं तुम्हाला आत सोडलं जातं अशा प्रकारे. तर इथनं आत गेलं ना इथं नाही 10-15 वाघ आहेत आतमध्ये, लहानपासून मोठ्यापर्यंत. अशा प्रकारे तुमचं जसं तिकीट आहे ना त्या तिकीटनुसार तुम्हाला आतमधनं फिरून फिरून आणून शेवटचं मेन तर हे अट्रॅक्शन तर हे मोठे वाघच आहे. या वाघांपाशी फोटो काढणं. तर हे बघा इकडून ते जपानचे का कुठल्या पुरी ते काढतात फोटो, निबी टाकतात तिथंच. दिसलाय हो इकडं काढते एक फोटो काढते आणि एक हे करते. मित्रांनो तर हा एक वाघ आहे, हा पाहू शकताय. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा एक वाघ आहे. आता बघा तो वाघ कसला डेंजर, एकदम मस्त पोच गावली आता त्याची आणि तो हलतोय पाहू शकताय तुम्ही. आणि तो एकच वाघ नाहीये, इकडं अनेक वाघ आहेत. तिथं तुम्ही जर गेला अजून झूम केलं मी तर तुम्हाला दिसल. ते माणसाने एवढं पैसे देऊन तिकीट काढले पण त्याची टाकती वाघापाशी जायला. तर ते बघा दिसतंय का ते.
होय कसली जीप काढतंय मित्रांनो तर आता बघा एक वाघ आहे त्याच्यावर फोटोशूट चाललाय यांचा Semua megang ya. Bolon mau pesan, eh? Bosan. Ahí está. Don't worry, they only hungry. American food, more, Okay. Make Tiger happy. More. Make Tiger happy. मित्रांनो तर मी एकाच साईडला पाहत राहिलो दुसऱ्या साईडला पण वाघ आहेत आणि इथं छोटे छोटे वाघ आहेत ज्याची साईज बारकी आहे अशा प्रकारचे वाघ आहेत तर पाहू शकताय तुम्ही या पार्कच्या दुसऱ्या साईडला पण वाघ आहेत वो उधर है देखिए थोड़ा वो है तर मित्रांनो तो बघा अटॅक करायच्या मोडमध्ये तो पलीकडचा दिसतोय का तो माणसं चालले की तिकडे चाललाय तो ते उकसावतोय त्याला तो माणूस बारके मोठे दोन्ही भेटले पहिला इकडे पाहू शकता किती वाघच वाघ आहेत मित्रांनो तर मग अशी पाहिलेले 3 वर्षाचे होते आणि हे पाहू शकता हे 1 वर्षाचे वाघ आहेत 1 वर्षाचे थोडे बारके आहेत तिथं आतमध्ये पण आहेत वेगवेगळ्या जातीची पण आहेत कलरचे अशा प्रकारे आहे हा पूर्ण पार्क टायगर पार्क म्हणून ओळखला जातो चला निघूया इथनं मित्रांनो मी तुम्हाला मागं सांगितलं की पाणी नाही वे टायगरला हागायसाठी बनवलंय तर आता हे बघा टायगर हागण्यासाठी चाललाय तर मित्रांनो अशा प्रकारे ते पाण्यात जातात आणि पाण्यात हाकतात आणि ते पाणी काही कंटिन्यू बदलत राहतंय त्यामुळं काय एवढं नाही आहे आणि मित्रांनो तुम्हाला जरी टायगर पार्कला यायचं असेल ना तिकीट वगैरे काही काढायची गरज नाही आहे यायचं इथं आणि तिथं कॅफे एक कॅफेमध्ये गेलं ना तर तुम्हाला सगळे टायगर पार्क जवळनं पाहायला भेटतात असं त्यांच्यापाशी जवळ जायची पण गरज नाही आहे तुम्ही टायगर नाही माझ्यापासून फक्त 10 फूट बसला होता फक्त तुम्ही पैसे दिले तर त्याला हात लावू शकताय आणि फोटो वगैरे काढू शकताय अशा प्रकारचं आहे अशा प्रकारे ते पाण्याचा पूल बनवला आहे त्यांना पॉटी काढण्यासाठी एवढंच आहे चला जाऊया आता इथनं मित्रांनो हा टायगर पार्कचा अनुभव माझ्यासाठी खूप भारी राहिला मित्रांनो मी पहिल्यांदा इतक्या जवळनं वाघ पाहिला ते पण ॲक्टिव्ह वाघ म्हणजे जे काही आपण पार्कमध्ये वगैरे पाहतो बाकीच्या ते कसे एका जागेवर पडलेले असतात कोपऱ्यात वगैरे हलत नाहीत काय नाही हे वाघ ॲक्टिव्ह होते त्यांना पाहून खूप भारी वाटलं मित्रांनो तुम्ही देखील थायलंड आला पटायाला आला तर टायगर पार्कला नक्की या पैसे नाही दिले तरी चालेल पण तरी जवळनं वाघ तुम्हाला पाहायला भेटतो तिकीट काढून गेला तर फोटो वगैरे वाघापाशी काढू शकताय चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय